मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. 2026 साठी आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स या सेक्शनमधून एम-सी-क्यू सीरीज सुरू केलेली आहे. आणि आज या सीरीज मधलं 12वं लेक्चर असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एम-सी-क्यू डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. आणि ई-एल-सी-टी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 8 डिसेंबर पासून सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झाम पूर्वी कव्हर केला जातो. जर तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, ग्रीन टक ट्रान्झिशन प्रोग्राम इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? ग्रीन टक ट्रान्झिशन कार्यक्रम ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रीन टग ट्रान्झिशन कार्यक्रम हा बंदरामधील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यात डिझेलवर चालणाऱ्या बोटीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बोटी वापरल्या जातात. ही योजना बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड वॉज सिलेक्टेड ॲज द कॅम्ब्रिज डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2025? कॅम्ब्रिज शब्दकोशाने 2025चा वर्षातील शब्द म्हणून कोणता शब्द निवडला? ऑप्शन्स आहेत, डेलुलू, मेमिफाय, पॅरासोशियल, ट्रॅडवाईफ. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरासोशियल म्हणजे एकतर्फी भावनिक नातं, जसं लोक एखाद्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सरशी जोडलेले वाटतात पण त्या व्यक्तीला ते ओळखतही नाही. केम्ब्रिज शब्दकोशाने 2025 साठी हा शब्द वर्षातील शब्द म्हणून निवडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरासोशियल. पुढचा प्रश्न आहे, कुनो नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच स्टेट? कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात आहे. ते भारतातील चित्ता प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. 2018 मध्ये त्याला अभयारण्यावरनं राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ नॅशनल वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025? राष्ट्रीय वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत, हेल्थ सिक्युरिटी फॉर ऑल, सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा, ऑप्शन बी, युनिव्हर्सल हेल्थ अँड सस्टेनेबल फ्युचर, सार्वत्रिक आरोग्य आणि शाश्वत भविष्य, ऑप्शन सी, ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर, ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य, आणि ऑप्शन डी, इनोव्हेशन अँड हेल्थ इंटिग्रेशन, नवकल्पना आणि आरोग्य एकत्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील वन हेल्थ मिशन परिषदेने मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य एकत्र सुधारण्यावरती भर दिला आहे. आणि 2025 ची जी थीम होती ती म्हणजे ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर, ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य. या थीम मधून सर्व जीवसृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे हे दर्शवले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज नॅशनल हज कॉन्फरन्स 2025 हेल्ड? राष्ट्रीय हज परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहेत, न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची राष्ट्रीय हज परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
यात 2026 मध्ये मक्केला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंसाठी सोयी सुविधा आणि सुरक्षित प्रवासाची तयारी तपासण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, इंडिया हॅज लॉन्च द टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्टनरशिप विथ विच कंट्री ड्युरिंग द G20 समिट इन जोहान्सबर्ग. भारताने जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान कोणत्या देशासोबत तंत्रज्ञान आणि नवकल्पना भागीदारी सुरू केली? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा, USA अँड कॅनडा, जपान अँड ऑस्ट्रेलिया, अँड ऑप्शन डी USA अँड जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून ACITI भागीदारी तयार केली आहे. या अंतर्गत ते नवीन तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकासावरती एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज द इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 16 दिवसांची मोहीम सुरू होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 25 नोव्हेंबर. Where was the Safran Aircraft Engine Service India facility inaugurated in November 2025? सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधा नोव्हेंबर 2025 मध्ये कोठे उद्घाटन करण्यात आली? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, हैदराबाद, बेंगलुरू आणि न्यू दिल्ली. तर हैदराबाद येथे सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एअरबस A320 न्यू आणि बोईंग 737 मॅक्स विमानाचे इंजिन दुरुस्त केले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ 2030 कॉमनवेल्थ गेम्स. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमान शहर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत बेंगलुरू, अहमदाबाद, चेन्नई, मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे होणार आहे. भारतासाठी ही दुसरी वेळ असून 2010 मध्ये नवी दिल्लीने यजमानपद भूषवले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, ब्ने मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यांमध्ये आढळतो? द ब्ने मेनाशे कम्युनिटी इज प्रायमरली फाउंड इन विच स्टेट? ऑप्शन्स आहेत मिझोरम अँड मणिपूर, गुजरात अँड राजस्थान, नागालँड अँड त्रिपुरा, बिहार अँड झारखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ने मेनाशे हे मिझोरम आणि मणिपूरमधील लोक आहेत. ते स्वतःला इस्रायलमधील हरवलेल्या जमातींपैकी एकाचे वंशज मानतात. सध्या त्यापैकी अनेक जण इस्रायलमध्ये स्थलांतर करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिझोरम आणि मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधील MCQ आणि त्यांची उत्तरं. सोबतच आपण त्या उत्तरांमागची पार्श्वभूमी सुद्धा डिस्कस केलेली आहे. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे आत्ताच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच महाराष्ट्र BEd CET आणि ELCT साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 8 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. तर ही बॅच सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.